भावाभावामध्ये युद्ध होणार नाही, पण पाण्यावरून युद्ध होईल. जल जीवनच्या मिशन माध्यमातून कार्यक्रमामध्ये पाणी पुरवठ्याच्या ज्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या असल्या त्या सगळ्या आपण आदिवासी भागामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. सांगायला अभिमान वाटतो की जवळपास 87% कुटुंबांना आम्ही आतापर्यंत नळजोडणी केली. माझ्या मतदारसंघामध्ये काही मुली अशा आहेत की ज्या शाळेमध्ये जातात, त्यांना 3 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. अशा 1350 मुलींना आम्ही मोफत सायकली दिल्या. की मंत्री असो किंवा नसो, पण जी बाळासाहेब ठाकरेजींनी आम्हाला शिकवण दिली होती की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्या भरोश्यावरच आम्ही कायमस्वरूपी काम करत असतो. नमस्कार, मी भारत गणेशपुरे आणि या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. हर घर नल से जल ही संकल्पना तळागाळात रुजवण्यात माननीय पाटील साहेब यशस्वी झाले आहेत. एकूणच गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या योजना कशा गतिमान पद्धतीनं राबवण्यात आल्या आहे हे आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष मंत्री महोदयांकडनं. स्वच्छता विभाग जो आहे, तर मला असं विचारत होतं की एक फार मोठा तुम्ही आता आम्ही सगळे ग्रामीण भागातले लोक आहे, तर ह्या स्वच्छता म्हणजे स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत हगणदारी मुक्त गाव त्याची योजना कशी काय राबवली? बघा, हगणदारी व्यक्तिगत हे करत असताना आम्हाला अडचणी आल्या नाही, पण सार्वजनिक शौचालय जिथे करण्याचा विषय आला तिथे माझ्या घरापाशी बांधू नको, माझ्या इथं बांधू नको, मला वास येते. रात्रीच्या वेळेस तर काही जुन्या गावांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की शौचालय गावाच्या बाहेर असायचे, तिथे लाईट नसते, मग एखादी म्हातारी म्हणते तिथे चुडेल निघते, तिथे भूत निघतो. तर ह्या योजना राबवताना आम्हाला व्यक्तिगत अडचणी आल्या नाही, पण सार्वजनिक शौचालय करत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या. आणि त्याच्यामध्ये टप्पा 2 मध्ये मग आम्ही बरेच कामं केली. शौचालय बांधण्याचा ODF प्लस असेल, घनकचरा असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल, वैयक्तिक सार्वजनिक शौचालय असतील, सार्वजनिक शौचालय असतील, हे आराखडे तयार करण्यामध्ये आम्ही केले आणि त्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे. तर माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ भारत मिशन काय आहे, कसं आहे हे पाहूया या एव्हीच्या माध्यमातून. आपलं आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवायचं असेल तर निश्चितच आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा. स्वच्छतेचा मूलमंत्र महात्मा गांधी यांनी देशाला तर संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्राला दिलाय. राज्य सरकारच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत सर्व शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेचे नवीन प्रयोग आणि प्रकल्प राबवले जात आहेत. घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचं वर्गीकरण आणि घातक प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आता अशा पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते आणि गाव, शहर स्वच्छ सुंदर होत आहे. माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्वच्छतेची वाट चालत आहे. ग्रामीण भागातील जनतेनं धरलेली ही स्वच्छतेची कास निश्चितच घडवणार महाराष्ट्राचा विकास. घनकचरा हा एक फार मोठी समस्या आहे आणि तो काही कमी होणार नाही आहे, तो दिवसेंदिवस वाढणारच आहे. तर त्या घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा कशी काय आपण राबवली? घनकचरा करता पण आता आम्ही ज्या गाड्या जाताना आमच्या त्या गाड्यावर गाणे सुद्धा लावावं लागते की ओला कचरा लेने आया, सुका कचरा लेने आया, इथपर्यंत आम्हाला जागवावं लागते. आणि मग त्या बायांना सांगावं लागते की ओला कचरा याच्यात टाका, सोका कचरा याच्यात टाका. तो कचरा आम्ही संकलन करतो, तो कचरा संकलन करून बाहेर नेतो. त्याच्यामध्ये मग खत तयार करणे, इतर गोष्टी तयार करणे गोवर्धनच्या मार्फत आहे. आता 36 जिल्ह्यामध्ये आम्ही गोवर्धन प्रकल्प वापरले, कंपोस्ट पीट आहे, गांडूळ खत प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये रोटरी ड्रीम सारखा या तंत्रज्ञानाचा आम्ही याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या उपाय करण्याकरता जे आम्हाला करता येते आहे ते सगळं करण्याचा, जागृतीपासून तर कचऱ्याचं काय आहे, कसं काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या स्वच्छता डिपार्टमेंटच्या मार्फत करतो आहे. भाऊ, मला एक प्रश्न असा विचारत होतो मला की तुम्ही पाणी पुरवठा म्हणा किंवा स्वच्छता विभाग म्हणा, याची तुम्ही सेनापती म्हणून उभे आहात. म्हणजे तुम्ही ते युद्ध तुमच्या याच्यावरती लढता आहे सगळ्या गोष्टी, पण ते ॲक्च्युली हे लढताना आपले कर्मचारी असतील किंवा अधिकारी वर्ग असतील, म्हणजे तुम्हाला त्या अडचणी आल्याच असतील, पण त्यांना पण काही अडचणी आल्या असतील, तर त्यांना तुम्ही कसं समजावलं किंवा त्यांच्या अडचणी तुम्ही कशा दूर केल्यात? महत्त्वाचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहे, त्यांचं सगळ्यांचे मी आभार मानेल. याचं कारण असं आहे की
आम्ही अर्ध्या फौजवर ये युद्ध लढलो आहे, हाँ. आधी फौज पे लढ गए हम. सांगायचा अर्थ असा आहे की 450-500 कोटी रुपये खर्च करणारं हे आमचं खातं, त्याचबरोबर 5-50-100 गावांमध्ये दरवर्षी योजना राबवणारं हे खातं आज 45,000 योजनांना आम्ही मंजुरी दिलेली आहे. म्हणजे हे करण्याकरता जे सैन्य लागत होतं ते सैन्य आमच्याकडे कमी होतं. विशेष या योजना आम्ही सुरू केल्या, फक्त या राज्यात सुरू झाल्या नाही, या केंद्रामध्ये झाल्या. त्यामुळे जे स्किलची कामं आहेत, ज्याच्यामध्ये ESR बांधायचं आहे, तुम्हाला विहीर खोदायची, याला स्पेसिफिक माणसं लागतात. एखादं घर बांधणाऱ्याला तुम्हाला 100 कारागीर मिळून जातील, पण ESR बांधणारा कारागीर वेगळा आहे, विहीर खोदणारा कारागीर वेगळा आहे. हे सगळं आम्ही करण्याकरता या अर्ध्या सैन्यावर काम केलं आणि आम्ही 45,000 योजनांना मंजुरी देऊ शकलो. बऱ्याच योजनांची कामं आम्ही सुरू करू शकलो. काही योजनांची कामं आमची पूर्ण झाली आहे, काही 75-50च्या टप्प्यात आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही कर्मचाऱ्यांची सुद्धा काळजी घेतली. तुम्हाला सांगेल, मी स्वतःची बडाई मारत नाही, पण माझ्या काळामध्ये जेवढे प्रमोशन झाले, मग तो JE असेल त्याला डेप्टी इंजिनियर असेल त्याला SC असेल त्याला CE. एवढंच नाही, हँडपंपवाला जो बिचारा आहे, अरे त्याने आयुष्यभर तुमचा पंप काढला. ज्यावेळेस कुठंच पाण्याची योजना नव्हती तेव्हा हँडपंपच टिकले, हँडपंपचंच पाणी टिकलं. जिल्हा परिषदेचं ज्यावेळेस उत्पन्न होतं तोपर्यंत त्यांच्या पैशातून त्यांना बिचारांना पगार दिला जात होता. पण त्यांना नंतर ज्यावेळेस पगार द्यायचं बंद झालं, तर जिल्हा परिषदेचं उत्पन्न कमी झाल्यामुळे पगार देणं बंद झालं. पैसे यायला 6-6 महिने त्यांना पगार होईना. अशा लोकांचा आम्ही 1,000 लोकांचा शासनाने भार स्वीकारला. कॅबिनेटमध्ये आम्ही गेलो आणि आज त्या सगळ्या लोकांच्या जे रिटायर होऊन 15-15, 20-20 वर्षापासून 10-10 वर्षापासून जे रिटायर झालेले लोक आहेत, त्यांना जे पैसे मिळाले नव्हते त्यांचे रिटायरमेंटचे, ते पैसे देण्यापासून त्यांना रेग्युलर पैसे मिळावे म्हणून आपण त्याचा सरकारने दरवर्षी भार उचलावा म्हणून 47 कोटी दरवर्षी तरतूद करण्याचा कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला. एक सांगतो तुम्हाला की आपल्या हातपंप दुरुस्तीच्या कर्मचाऱ्याच्या विषयावर मंत्रालयात बैठक लावणारे पहिले मंत्री म्हणजे आपले पाणीपुरवठा मंत्री साहेब. त्यामध्ये BRC CRCI यांना 15,000 रुपयात लोक काम करून घ्यायचे, आम्ही त्यांना 25,000 रुपयामध्ये काम केलं, 25,000 रुपये त्यांचं मानधन केलं. अशा कर्मचाऱ्यांना अनुकंपाचा विषय सांगतो. मायबाप रडत यायचे आमच्याकडं. मायबाप ज्याच्या बापानं त्याच्या आईनं ज्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं त्याच्या मुलाचा तो हक्क आहे की त्याचं जर कोणी घरामध्ये वारलं तर त्याला अनुकंपाची नोकरी मिळाली पाहिजे. डेफिनेट 450 मुलांना आपण अनुकंपाच्या नोकऱ्या दिल्या आणि त्यांचे संसार उभे केले. म्हणजे फक्त आपण त्यांच्याकडनं कामं करून घेतली असं नाही आहे. पाणी पुरवठा डिपार्टमेंट हे माझं कुटुंब आहे आणि मी त्या कुटुंबाचा प्रमुख आहे. जसं मी त्यांच्याकडून काम करण्याची अपेक्षा करतो तसं त्यांच्या सुखदुःखामध्ये इन्व्हॉल्वमेंट होणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे. बरोबर आहे भाऊ, तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात आणि म्हणून हे सगळं एक आपल्याला महाराष्ट्राचं एक पाण्याच्या दृष्टिकोनातून एक बदललेलं चित्र या ठिकाणी दिसतंय. तर पाण्याचा संदर्भ हा नेहमी शेतकऱ्यांशी येतो. तर तुमचा जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी, त्यांच्याबद्दल थोडं मला जरा तुमचं आणि शेतकऱ्यांचं काय नातं आहे किंवा कसं काय योजना आपल्याला करता येईल. नानाजी कृषी योजना जी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधवांना आपण जवळपास 645 कोटी आणि 93 लक्ष इतक्या रुपयाचं अनुदान मागच्या काळामध्ये दिलं. आणि या 5 वर्षात हजारो साठवण बंधारे, कोल्हापूर टाईप बंधारे असतील, CCT असतील, माती बांध असतील, नाला बांध असतील, खोलीकरण असतील, या सगळ्या बाबतीमध्ये जमीन ओलिताखाली आणण्याकरता आम्ही प्रयत्न केला. मग शेतीची अवजारे आहे, बियाणे आहे, मिळालेली कर्जमाफी आहे, वेळोवेळी नुकसान भरपाई आहे, पीक विमा आहे, त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही ते आहे. अशा पद्धतीनं वाघूर धरणातून पाणी, आता माझ्या मतदारसंघात तर एक प्रयोग राबवला गेला की पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं की शेती अधिग्रहित केली जायची आणि त्याच्यामध्ये चारी खोदली जायची आणि मग ते पाणी त्याच्यातून सोडलं जायचं, आजूबाजूची जमीन डॅमेज व्हायची. मग तो ज्याच्या शेतातून चारी गेली आहे तो शेतकरी मला पैसे द्या त्याच्याकरता तो रोज चक्कर मारायचा. आता माझ्या मतदारसंघामध्ये पहिला प्रयोग झाला की पाईपद्वारे पाणी, त्याला मग डायरेक्ट सब पाईप टाकायचे, त्याला हॉल बसवायचे, शेतकऱ्याला वाटलं तो हॉल खोलेल आपलं पाणी घेईल.
तर माझ्या मतदारसंघामध्ये 10,000 हेक्टरवर तो प्रकल्प आता पूर्णत्वास आला आहे. एवढ्या 2-4-8 दिवसामध्ये मी तो कॉक खोलणार आहे. आणि सरकारने ते करत असताना 200 कोटी रुपये त्याच्यावर तर खर्च केलेच, पण दरवर्षी त्याला 17 कोटी रुपये मेंटेनन्स लागणार आहे. तो 10 वर्ष सरकार तो मेंटेनन्स भरणार आहे. नंतर मग तुम्ही पाणीची तुमची समिती तयार करा, तुमच्या ताब्यामध्ये ते घ्या आणि चालू द्या. म्हणजे पाणी हे सगळ्या गोष्टीकरता अवलंबून आहे आणि शेतीकरता तर फार गरजेचं आहे. तुम्ही समाधानी आहात का सगळं असं, किंवा काय अजून तुमच्या डोक्यात विकास आहे? हे बघा, समाधानी तर निश्चितपणाने आहे, कारण की हे खातं म्हणजे दुय्यम खातं होतं असे लोकांच्या डोक्यात होतं. एक काळ असा आला तर की मलेरिया डिपार्टमेंटचं ओळखच लोकांना वाटायची. मग चिकन गुनिया आला. मग चिकन गुनिया आल्यावर लक्षात आलं की मलेरिया डिपार्टमेंट कुछ आहे. तसे मोदी बाबा आले, दाढीवाले बाबा आपले, खाली शिंदे साहेब दाढीवाले आणि मी पण तिसरा दाढीवाला. ते तिघांचा असा कन्सेप्ट आला की योगायोगाने मी त्या डिपार्टमेंटमध्ये मंत्री होणं, माननीय पंतप्रधानांनी तिकडे पदभार स्वीकारणं, इथं शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणं, देवेंद्रजींनी अजित पवार साहेबांची त्यांना साथ मिळणं, हे करत असताना आम्ही हे काम आनंदाने करू शकलो आणि त्याच्यामुळे मी समाधानी आहे. इतर डिपार्टमेंटमध्ये माणूस काम करू शकतो, मान्य आहे. याच्यामध्ये काही योजना होतील, काही योजना सुरू आहे, काही योजना पूर्ण झाल्या आहेत. पण मी असो किंवा नसो, जोपर्यंत टंकी आहे तोपर्यंत अपना भी नाम है. आणि जोपर्यंत टंकी आहे की हे कोणाच्या काळात झालं, सरपंचाचं नाव येईल, झेडपी मेंबरचं नाव येईल, आमदाराचं येईल, गुलाबरावाचं येईल, मुख्यमंत्र्यांचं येईल, पंतप्रधानांचं येईल. या मंदिरामध्ये पायाभरणीपासून शेंड्यापर्यंत जसे नावं असतात तसं कुठेतरी आमचंही नाव असेल की गुलाबराव पाटील नावाचा एक मंत्री होता की त्याच्या काळामध्ये ही पाणी पुरवठा योजना झाली. त्यामुळे मी खूप समाधानी आहे. तुम्ही आता पाणीपुरवठा मंत्री किंवा स्वच्छता विभागाचे मंत्री आहातच, पण त्याचबरोबर तुम्ही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि माझ्या माहितीनुसार सगळ्यात जास्त वेळ पालकमंत्री राहिलेले जळगाव जिल्ह्यातले तुम्ही एकमेव आहात. तर तो तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे आपल्या नशीबपासून गावच्या नशीबपासून तर ते सगळं, कारण मी पण त्यावेळेस तुमच्याबरोबर खूप चळवळीत होतो, खूप 11वी-12वीत असताना खूप फिरत होतो. तर जळगाव जिल्ह्यातून तुमचं काय नातं आणि कसं, त्याच्याबद्दल थोडं सांगा. जळगावच्या नावातच जादू आहे. हां, जळ म्हणजे जळणारं, जल म्हणजे जल देणारं, अलग लक्षामध्ये. आणि त्या जिल्ह्याचा 5 वर्ष पालकमंत्री होण्याचा निश्चितपणाने आपण म्हटल्याप्रमाणे बहुमान मला मिळाला. पण जळगाव जिल्ह्याचं काम करत असताना बरेच प्रकल्प आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून राबवले. त्याच्यामध्ये मला माझे सहकारी आदरणीय गिरीश भाऊ असतील, अनिलदादा पाटील असतील किंवा आमचे आमदार खासदार असतील, आणि सगळ्यांनी मला या काळामध्ये 5 वर्ष सहकार्य केलं. पण ते करत असताना आम्ही जळगाव जिल्ह्याच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या काही प्रमाणामध्ये करू शकलो. ज्याच्यामध्ये आपण जर लक्ष टाकलं तर आमच्या जळगाव जिल्ह्याचं हॉस्पिटल, सरकारी जे हॉस्पिटल आहे, माझं चॅलेंज आहे, ससून नंतर जर आता कुठलं हॉस्पिटल असेल तर ते जळगाव आहे. क्या बात आहे सर. कारण की जिल्हा नियोजन समितीमधून आज स्टोनचं ऑपरेशन आहे, तर ते लेझरद्वारे करण्याचं सगळ्यात 14 कोटीचं मशीन जर कुठं असेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये आहे. आपण जे हे घुटणे रिप्लेस करतो हे कुठंच होत नाही. आमच्या जळगावमध्ये 1 रुपयामध्ये घुटणे रिप्लेस करण्याचं काम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतं, हे कुठेच नाही आहे. हे जळगाव जिल्ह्यामध्ये गेलं. 100 महिलांचं स्पेशल हॉस्पिटल हे जळगावमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, काल परवाच्याच दिवशी एक वॉर्ड आम्ही त्याचं उद्घाटन केलं, ज्याच्यामध्ये ICU आणि वॉटरची ती टेम्परेचरची जी सिस्टीम असते, ज्याला बार्थमध्ये ठेवलं जातं त्या पेशंटला, ज्याच्याने ते रिलीफ मिळतं, त्याची जी कातडी असते ती जर वरती आली तर तिला ऑपरेशन करण्याकरता मुंबई जावं लागतं. ते सिस्टीम मी जळगावमध्ये बसवली. सांगायचा अर्थ असा आहे की हे करत असताना जळगावच्या ज्या मूलभूत सुविधा, आता जसं जिल्हा नियोजनचा माणूस साबिता अध्यक्ष असतो तर तो नगरपालिकेला पैसे देतो, पण महानगरपालिकेला पैसे देत नाही. पण आमच्या महानगरपालिकेत अशी स्थिती होती की पूर्ण रस्ते खड्डेमय झालेले होते. मी आउटवे जाऊन, म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने, मी एकट्याने केलं असं म्हणणार नाही, आमदार खासदारांचं, दोघं मंत्र्यांचं सहकार्य मिळालं. 200 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी जळगाव शहराला दिले. एवढंच नाही तर रस्ते, मग ते हॅबिट ॲनोटीचे रस्ते असतील. आता आमचा तुम्ही एक रस्ता बघाल की
पडसोदपासून जो आपल्या भोकरपासून जो सुरू झाला आहे तर पडसोद पिलखोडपर्यंत त्या रस्त्यामध्ये आसोदा भातली वगैरे ही जी गावं आमची येतात की टायर रोड हे करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचे प्रकल्प आहे, वाघूर प्रकल्प आहे, शेळगाव प्रकल्प आहे. आताच्या दिवशी आता आमचे निम्मतापी प्रकल्पाची 4,550 कोटी रुपयाची मान्यता आम्हाला मिळाली. त्याचबरोबर आता नारपार योजना आहे, त्याच्यामध्ये 7,500 कोटी रुपयाची आम्हाला मान्यता मिळाली. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या करण्याकरता महाराष्ट्रामध्ये DPTCचे 100% पैसे खर्च करणारा 4 वर्षापासूनचा एकमेव पालकमंत्री आहे गुलाबराव पाटील. नंबर 1 पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100% पैसे खर्च करणे पारंपरिक 5 वर्षापासून माझं काम चालू आहे. त्याच्यामुळे अजितदादा नेहमी गेलो आणि याने पूर्ण पैसे खर्च केले. हर साल 100 कोटी बढ़ातो. अच्छा. मागच्या वर्षी आम्हाला 500 कोटी बजेट होता, यावर्षी 600 झाला. ते पैसे आम्ही जिल्ह्याला देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी 111111 ट्रान्सफॉर्मर करता फिरतो. ट्रान्सफॉर्मर जळाला की 8-8 दिवस त्याला ट्रान्सफॉर्मर येत नाही. 90 कोटी रुपये आपण फक्त ट्रान्सफॉर्मर करता जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना दिले. म्हणजे लोक आता असं म्हणू शकत नाही की मी गेलो आणि मला आमदार साहेबांनी पत्र दिलं नाही आणि मला ट्रान्सफॉर्मर मिळाला नाही. ठीक आहे, त्याला महिन्यांनी 2 महिन्यांनी पत्र दिल्यानंतर ट्रान्सफॉर्मर त्याच्या शेतात आला. म्हणजे शेतकऱ्याला लागणारा जो विषय आहे तो करण्याचा, रस्त्याचा विषय आहे, आरोग्याचा विषय आहे, महापालिकेचा विषय आहे, हे सगळे विषय पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही केला. आणि त्यातल्या त्यात मी दरबार चालवतो. माझ्या मतदारसंघात विचारा किंवा जळगाव जिल्ह्यात कुठेही विचारा, मी आता सकाळी जर इथून घरी गेलो तर मी 8 वाजता सकाळी बसलेला असतो. 8 ते 10 माझ्याकडे 1000 लोकांची ओपीडी असते. हो, तो कुठला माणूस आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आपल्याला घेणं नाही. आज तू मंदिर में आया भाई, तेरा काम करके लेके जा. क्या बात आहे. म्हणजे तिथे आपण काही पक्षपेक्षा काही पाहत नाही. तो आपल्या घरी आला आहे, त्याचं काम करतो. आणि ते केल्यानंतर आम्ही मतदारसंघात फिरून आला की 4 वाजता पुन्हा अर्धा-1 तासाची 200-300 लोकांची ओपीडी असते. ते केल्यानंतर पुन्हा मतदारसंघामध्ये जातो. समाधान या गोष्टीचं आहे की आम्ही जे आज तुम्हाला इतक्या धगधकीमध्ये तुमच्यासारखे फ्रेश आम्ही दिसतो, याचं मूळ कारण हेच आहे की कोणीतरी रडणारा पडणारा जेव्हा आमच्या दरवाजी येतो आणि आम्ही त्याची काम करतो, तीच आमची शक्ती असते. म्हणून जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर निश्चितपणाने आम्ही डेव्हलपमेंटची कामं केली, आम्ही लोकांची कामं केली आणि लोकांशी संपर्क ठेवला. असं मतदारसंघात कोणी सांगू शकत नाही की गुलाबराव पाटील आम्हाला सापडलाच नाही, दिसलाच नाही. म्हणजे मी आणि माझे कुटुंबीय आणि माझे पक्षाचे कार्यकर्ते असं एक घर नाही की जिथं कोणी वारलाय ना आम्ही पोचलो नाही. अशी एक शादी नाही की जहाँ पर हम गए नाही. म्हणजे सांगायचा अर्थ असा, सगळं मिसळून मासळून काम आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये करत असतो. आणि जिल्ह्यामध्येही पालकमंत्री झाल्यानंतर खरंच मी भाग्यशाली आहे. मी 3 वर्ष परभणीचा पालकमंत्री राहिलो, 1.5 वर्ष बुलढाण्याचा राहिलो, 5 वर्ष. सगळ्यात मोठा काळ मला जळगावसारख्या मोठ्या जिल्ह्याला मिळाला. जी जळगाव म्हणजे सोन्याची नगरी म्हटली जाते, केळीचं राज्य साम्राज्य समजलं जातं, अशा जिल्ह्यामध्ये मला 5 वर्ष पालकमंत्रीपद मिळालं. मी समाधानी आहे की काही प्रमाणामध्ये मी कामं करू शकतो. तुम्ही मगाशी म्हणलं की हे जे कर्मचारी योजना आहे तो भाई प्रॉब्लेम ये है कि सेना कम थी, फिर सेनापती लढा कैसे, किस मतलब काय त्याच्या मागचं असं? त्याच्या मागचं हेच बघितलं आम्ही की आता एवढं कमी सैन्य आहे पण आता चॅलेंजिंग आहे. आणि सगळ्यांनी मिळून हे केलं खालपासून जिल्हा परिषदची यंत्रणा. मग आम्ही काय केलं की आउटसोर्सिंगचे लोक भरले. जिल्हा परिषदला आम्ही अधिकार दिले 4% की जाऊन तुम्ही तुमचे इंजिनियर भरा, सैनिक वाढवा. त्याच्यामुळे जे सिव्हिल मुलं होती त्या मुलांनाही त्या ठिकाणी रोजगार 11-11 महिन्याचा मिळाला. अशा पद्धतीनं मग आम्ही कर्मचारी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्वरित फटाफट इस्टिमेट मागून DPR तयार करून आम्ही मंजुरी देऊ शकलो. आणि मला तरी असं वाटतं की अधिकारी आणि कर्मचारी आणि पुढारी ही जी 2 चाकं आहेत रथाची, ही जर सारख्या विचाराची असली, मी तर आपल्याला हेच बोललो की मला कधी असं वाटलं नाही की ते प्रिन्सिपल सेक्रेटरी किंवा त्यांना असं वाटलं नाही की मंत्री आहे. आम्ही दोघं भाऊ आहेत किंवा आम्ही आमचं कुटुंब आहे. अशा पद्धतीनं अधिकारीनं आम्ही आता आमच्या काळामध्ये काम केलं. त्यामुळे 45,000 योजनांना आम्ही मंजुरी देऊ शकलो. आणि मला तरी असं वाटतं हौसला जर बुलंद असला, चांगले लोकांची मदत असली तर आपण कुठलंही उद्दिष्ट हे मजबूतपणे त्याच्यावर पकड करू शकतो. ते म्हणतात ना, केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. पण गुलाबराव तुम्ही हे सगळं केलं, मनापासून केलं, आज त्याचे रिझल्ट दिसत आहेत.
आणि ही सगळी माहिती तुम्ही आम्हाला दिली, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि इथं येऊन तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.